हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश E-Day ग्रेड 2 पार्ट 2 मधील चॅप्टर नंबर 12 ही एक पोयम पण आहे. तर तिचं नाव आहे वेअर शुड वी गो, आपण कुठे जायचे, असा हा पोयमचं नाव आहे. चला तर मग न्यू वर्ड्सने सुरुवात करूया. फर्स्ट आहे शायनी. शायनी म्हणजे काय, एक चमकदार. नेक्स्ट आहे वाईड. वाईड म्हणजे एक रुंद असणे. नेक्स्ट राईड. राईड म्हणजे सवारी. आणि कोच. कोच म्हणजे जो ट्रेनचा जो डब्बा असतो त्या एका डब्याला काय म्हटलं जातं, कोच म्हटलं जातं. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. डिड यू नो, तुम्हाला माहीत आहे का, इंडियन रेल्वेज इज द वर्ल्ड्स लार्जेस्ट रेल्वे नेटवर्क. भारतीय जी ही रेल आहे ही जगातील सर्वात मोठे रेल नेटवर्क म्हणून ओळखले जाते. गोरखपूर स्टेशन हॅज द लॉंगेस्ट रेल्वे प्लॅटफॉर्म इन द वर्ल्ड. गोरखपूर जे स्टेशन आहे ते सर्वात लांब रेल्वे प्लॅटफॉर्म आहे त्याचा, ते सगळ्यात जगात मोठं आहे असं म्हणून ओळखलं जातं. नेक्स्ट पाहूया. इंडिया हॅज द वर्ल्ड सेकंड लार्जेस्ट रोड नेटवर्क. आणि भारताकडे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वात मोठे रस्ते जे नेटवर्क आहे. नेक्स्ट पाहूया. J.R.D. टाटा इज इंडियाज फर्स्ट लायसन पायलट हुज फर्स्ट फ्लाईट वॉज फ्रॉम बॉम्बे टू कराची. आपल्या इथं JRD टाटा होते हे भारतातील पहिले ज्यांना लायसन्स मिळालं होतं पायलटचं. त्यांची पहिली फ्लाईट कुठून होती तर बॉम्बे टू कराची त्यांनी उड्डाण घेतलं होतं. चला तर मग पोयमला सुरुवात करूया. वेअर शुड वी गो, आपण कुठे जायचे. टेक अ बस और टेक अ ट्रेन, टेक अ बोट और टेक अ प्लेन, टेक अ टॅक्सी, टेक अ कार, लेट अस गो नियर और लेट अस गो फार. तर बस घ्या किंवा ट्रेन घ्या, बोट घ्या किंवा विमान घ्या, टॅक्सी घ्या किंवा गाडी घ्या, चला जवळ जाऊया किंवा दूर जाऊया. लेट अस गो फॉर अ राईड ऑन अ रोड दॅट इज वाईड, वन व्हील टू व्हील्स ऑन द ग्राउंड, माय फीट मेक गो द पॅडल राऊंड अँड राऊंड. चला रुंद रस्त्यावर फिरायला जाऊया, एक चाक जमिनीवर, दोन चाके जमिनीवर, माझे पाय पॅडल गोल गोल फिरवायला लागतात, असं त्याचं ह्या स्टॅन्झाचं मिनिंग आहे. नेक्स्ट पाहूया. लेट अस गो इन अ ट्रेन शायनी अँड फाईन, इट पुल्स द कोचेस ऑल इन द लाईन, द ट्रेन इज क्लॅकेटी क्लॅक ॲज इट गोज, बी इट सनशाईन, विंड रेन और स्नो. चला चमकदार आणि सुंदर ट्रेनने जाऊया, ती सर्व डबे काय घेते, रांगेत ओढते. ट्रेन जाताना कसा आवाज करते, क्लॅकेटी क्लॅक असा आवाज करते. आणि कशी जाते मग ती, सूर्यप्रकाश असो म्हणजे सनशाईन असो, विंड असो, रेन असो और स्नो असो, ह्यातून जाते. नेक्स्ट पाहूया. लेट अस राईड द बस टू स्कूल, वी लिसन अँड फॉलो एव्हरी रूल, इनसाइड वी कीप अवर हँड्स अँड फीट, वी ऑलवेज सिट डाऊन ऑन अवर सीट्स. चला शाळेत बसने जाऊया, आम्ही प्रत्येक काय नियम ऐकतो म्हणजे रूल्स ऐकतो आणि पाळतो. आत आपण आपले हातपाय ठेवतो, आपण नेहमी आपल्या जागेवर बसतो. चला तर नेक्स्ट ह्याच्याकडे पेजकडे वळूया. लेट अस गो इन अ सिल्वर एअरप्लेन अप इन द स्काय, वेअर आर वी गोइंग टू फ्लाय सो हाय, ओव्हर द माउंटेन अँड द सी, आय विल ऑल्सो टेक यू ऑल विथ मी. चला आपण आता आकाशात चांदीच्या विमानात जाऊया. आपण इतक्या उंच कुठे उडणार आहोत, पर्वत म्हणजे माउंटेन अँड द सी, आणि सर्वात माझ्यासोबत घेऊन जाईन असं ती पोएट म्हणते. वी कॅन गो नियर ऑर फार, वी कॅन गो हाय अँड लो, ऑल आय वॉन्ट टू आस्क यू इज वेअर शुड वी गो. आपण जवळ किंवा दूर जाऊ शकतो, आपण उंच किंवा खालच्या पातळीवर जाऊ शकतो. मला तुम्हाला फक्त एवढेच विचारायचे आहे की कुठे जावे. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला ही पोएम व्यवस्थित कळाली असेल. थँक्यू.